राहुल गांधींनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पुन्हा लक्ष्य केलेलं आहे। वक्तव्यासंदर्भात जयशंकर यांचं मौन निंदनीय आहे असं हल्ल्यापूर्वी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकला माहिती दिल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता। त्यानंतर त्यांनी पुन्हा आरोप केलाय। पाकला आधीच माहिती असल्याने भारताच्या किती विमानांचं नुकसान झालं असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला होता। ही चूक नव्हे तर गुन्हा आहे असं राहुल गांधींनी परराष्ट्र मंत्र्यांवर टीकास्त्र डागलंय। देशाला सत्य माहिती व्हायला हवं आणि अशी मागणी राहुल गांधींनी केलेली आहे। राहुल गांधींनी एक्स पोस्ट करत पुन्हा एकदा टीका केली। ते असं म्हणतात, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं मौन केवळ बोलकं नाही तर ते निषेधार्ह आहे। म्हणून मी पुन्हा विचारतो, पाकिस्तानला माहिती असल्यामुळे आपण किती भारतीय विमानं गमावली? चूक नव्हती, हा गुन्हा होता आणि देशाला सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे। सिंदूर का सौदा होता रहा, प्रधानमंत्री चुप रहे। विदेश मंत्री के मुंह से एक शब्द नहीं निकल रहा, एक शब्द नहीं निकल रहा, दोनों के मुंह से नहीं निकल रहा कि ऐसी कौन सी सीक्रेट्स हैं, ऐसे कौन से रहस्य हैं मोदी जी के, जयशंकर जी के या भाजपा के और नेताओं के अमेरिका के पास और मैं तो कहूंगा चीन के पास। काल परवाकडे जे जयशंकर साहेबांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानला आधीच कळवलं होतं की हमला आम्ही करणार आहोत। हे फेलियर नाही का? म्हणजे तुम्ही एका बाजूला पाकिस्तानला कळवताय की आम्ही अटॅक करणार आहोत, पण दुसऱ्या बाजूला पूंछ वगैरे सारखी गावं जिथे पाकिस्ताननी शेलिंग करून आपले काही नागरिक गेले, त्यांना काही तुम्ही सांगितलं नव्हतं, त्यांना इव्हॅक्युएट केलं नव्हतं। दुसरीकडे तुम्ही एअर रेड सायरन करताय, ब्लॅकआउट करताय, पण जे बॉर्डरची गावं होती त्यांना का नाही इव्हॅक्युएट केलं गेलं? आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका। कालपासनं पुन्हा एकदा राहुल गांधी जे बोलायला लागले त्यातनं आपल्या सेनेच्या प्रती त्यांचा अविश्वास हा आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्या सेनेच्या प्रती ज्या प्रकारे ते अविश्वास दाखवतायत, एकीकडे सेनेवर अविश्वास दाखवायचा आणि दुसरीकडे जय हिंद यात्रा काढायची। अरे जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी आम्ही उभं राहू शकू।